घरामध्ये देव किंवा सकारात्मक ऊर्जेचा वास आहे हे समजण्यासाठी काही पारंपरिक आणि अनुभवजन्य लक्षणं मानली जातात. घरातील वातावरण आणि आपल्या मानसिक स्थिरतेवरून हे सहज लक्षात येतं. घरामध्ये दैवी वास असल्याचे दर्शवणारे प्रमुख लक्षणे आज आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय किंवा डोळे पाणावलेत का? तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवांच्या ऊर्जेला स्पर्श करते. कधी तुमच्या तुळशीला अचानक भरभरून मंजिरे आले आहेत का? तर समजा घरात विष्णू तत्व आणि सकारात्मकता वाढली आहे. एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना गायवासरू समोर दिसलं तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. तुम्ही कधी नोटीस केलं का, वारा नसतानाही उदबत्तीचा धूर सरळ वर जातोय? याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोचते. मनात काही योजना नसतानाही पावलं आपोआप मंदिराकडे वळली तर ही तुमच्या मनाची देवाला भेटण्याची ओढ आहे. अलार्म न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहे. जर तुमच्या घरामध्ये साप दिसला पण त्याने त्रास न देता मार्ग बदलला तर समजून जा तुमची वास्तू प्रसन्न असून तुमच्यासोबत देवाचे रक्षण कवच आहे. तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटं बांधले का? पक्षी तिथेच घरटं बांधतात जिथे त्यांना खूप शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते. तिथेच कित्येक दिवसांपासून बंद पडलेलं जुनं घड्याळ अचानक चालू झालंय तर समजा तुमच्या आयुष्यातील प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झालं आहे. पहाटेच्या स्वप्नात साक्षात गुरु किंवा संतांचे दर्शन झाले तर हे तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण कवच आहे. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोर आला किंवा मोरपीस सापडलं तर हे तुमच्या भाग्याचं आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. पूजा करत असताना अंगावर पाल पडली तर घाबरू नका. हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहेत. फुलांचा ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवलंय. एखादी हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी दैवी साथ आहे. पूजा करताना दिवा शांतपणे किंवा एकदम मोठा होऊन तेजोमय जळणे. जर दिवा न फडफडता अगदी शांत आणि उंच ज्योतीने जळत असेल तर समजा घरात साक्षात देव उपस्थित आहेत. घरात अचानक पांढरी मांजर किंवा पांढरा उंदीर येणे. शास्त्रात पांढऱ्या प्राण्यांचे आगमन अत्यंत दुर्मिळ आणि सुखसमृद्धी वाढवणारे मानले जाते. जर अचानक घराबाहेर काळ्या मुंग्या काही खाताना दिसल्या तर समजा लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि जुनी आर्थिक संकटे संपणार आहेत. जर तुम्हाला सकाळी जाग आल्यावर लगेच कुठून तरी घंटानाद किंवा शंखाचा ध्वनी ऐकू आला तर समजा तुमचा पूर्ण दिवस देवाच्या कृपेने आनंदात जाणार आहे. घरात वारंवार लहान मुलांचे हसणे किंवा पाहुण्यांचे येणे. लहान मुले हे देवांचे रूप असतात. जर तुमच्या घरात लहान मुले आनंदात खेळत असतील तर तिथली वास्तू अत्यंत शुद्ध आहे असं समजावं. घरात कोणतीही अगरबत्ती किंवा अत्तर लावलेलं नसतानाही जर अचानक चंदन, कापूर किंवा गुलाबाचा सुवास आला तर समजा तिथे दैवी शक्तीचा वावर आहे. काहीही कारण नसताना मन अचानक खूप आनंदी आणि हलके वाटणे. जेव्हा आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा मन भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडून अगदी वर्तमानात समाधानी होतं. घराच्या अंगणात किंवा खिडकीत कावळा येऊन ओरडणे आणि अन्नाचा कण घेऊन जाणे. पितृदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि घरात आलेले संकट टळेल याचा हा संकेत आहे. पूजा करताना फुलाचे किंवा पानाचे देवाच्या मूर्तीवरून खाली पडणे. आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो आणि त्याच वेळी फूल खाली पडतं याचा अर्थ देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. रात्रीच्या किंवा पहाटेच्या स्वप्नात पाण्याचा झरा, विहीर किंवा स्वच्छ नदी दिसणे. स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता धुवून निघणार आहे आणि शुद्धता येणार आहे. घरात पाण्याचा तांब्या भरताना पाण्याचा थेंब जमिनीवर न सांडता सहज भरले जाणे हे घरातील अन्नपूर्णा माता प्रसन्न असल्याचे आणि मानसिक स्थैर्याचे लक्षण आहे. महत्त्वाच्या कामासाठी निघताना रस्त्यात एखादी सुवासीन स्त्री किंवा
साधू पुरुष समोर येणे हा अत्यंत शुभ शकून मानला जातो. यामुळे तुमचे काम बिना अडथळे पूर्ण होतात. घराच्या भिंतीवर किंवा छतावर चिमण्यांचा चिवचिवाट वाढणे. चिमण्या ज्या घरात आनंदाने राहतात आणि चिवचिवाट करतात त्या घरातील दोष आपोआप नष्ट होतात. स्वप्नात स्वतःला मंदिराच्या पायऱ्या चढताना पाहणे याचा अर्थ तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे आणि तुम्ही आयुष्यात एका उच्च पातळीवर पोहोचणार आहात. घरातील पाळीव प्राणी उदाहरणार्थ कुत्रा किंवा मांजर देवांच्या देवघरासमोर शांतपणे बसणे किंवा पाहणे प्राण्यांना देवी ऊर्जा खूप लवकर जाणवते. जर ते देवांकडे पाहत असतील तर साक्षात तिथे देवाचा वास आहे. अचानक जुन्या मित्राचे किंवा चांगल्या व्यक्तीचे फोनवर किंवा प्रत्यक्ष दर्शन होणे. जेव्हा तुमचे चांगले दिवस सुरू होणार असतात तेव्हा निसर्ग तुमच्या जुन्या आणि चांगल्या आठवणी तुमच्यासमोर आणतो. घरात वर्षानुवर्ष न फुललेले एखादे शोभेचे झाड अचानक फुलणे हे घरातील सुप्त ऊर्जा आणि आनंद पुन्हा जिवंत झाल्याचे लक्षण आहे. चालता चालता रस्त्यात अचानक नाणी किंवा नोट सापडणे हा लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. हे पैसे खर्च न करता देवघरात ठेवावे, यामुळे आपल्याला बरकत राहते. सकाळी घरात प्रवेश करताना थंड आणि प्रसन्न वाऱ्याची झुळूक येणे. जर घरात पाऊल ठेवताच मनाला शांतता आणि शरीराला शीतलता जाणवली तर समजा घरातील वास्तू शांत आहे. स्वप्नात पांढरा घोडा, हत्ती किंवा सिंह दिसणे हे समाजात मानसन्मान वाढवण्याचे आणि सरकारी कामात यश मिळण्याचे मोठे संकेत आहेत. अंगणातील तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी दिवा लावताना दिवा बराच वेळ शांतपणे जळत राहणे तुळशी माता आणि भगवान विष्णू तुमच्या सेवेवर पूर्णपणे प्रसन्न आहेत याचा हा पुरावा आहे. कोणाशी तरी बोलताना अचानक तोंडातून निघालेला शब्द जशाच्या तसा खरा ठरणे. जेव्हा तुमची जीभ आणि मन शुद्ध होते तेव्हा तुमच्यात वाक्सिद्धी येऊ लागते, म्हणजेच देव तुमच्या वाणीतून बोलतो. घरामध्ये कापूर जाळताना त्याचा धूर संपूर्ण घरात समान पद्धतीने पसरणे, यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती किंवा नजरदोष तात्काळ जळून खाक होतो. जेवण करताना पहिला घास घेताना मनात कृतज्ञतेची भावना येणे, अन्नाचा आदर करणे आणि ते देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणे हे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही. अचानक घरातून जुना कचरा म्हणजेच निरुपयोगी वस्तू बाहेर काढण्याची तीव्र इच्छा होणे. जेव्हा घरात लक्ष्मी येणार असते तेव्हा बुद्धी आधी घर स्वच्छ करायला लावते. दिवसभरात अनेक वेळा तुमच्या नजरेसमोर 1111 किंवा 222 किंवा 777 यासारखे नंबर सतत तुमच्या समोर येणे हे ब्रह्मांड आणि तुमचे कुलदैवत तुम्हाला सतत सोबत करत असल्याचा सर्वात मोठा आधुनिक संकेत आहे. तर मंडळी, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.